गाईज आज आहे संडे आणि आपण आलो जय अंबेला. संडे इव्हिनिंग आहे. आज चेतन आला अचानकच आणि आपण आलो जय अंबेला. चाट सेंटर वगैरे आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चाट आहे, तुम्ही पण बघू शकता. बऱ्यापैकी असे हे चाटचे नावसुद्धा ऐकलं आहे. ड्रायफ्रूट चाट, बार्सिकोलो, सॉरी मी जर नाव विचित्र घेत असलो, बार्सिलोलो चाट, तंदूर दम चाट, चीज चाट. बापरे, म्हणजे एवढ्या प्रकारचे आहेत चाट एवढ्या प्रकारचे आहेत विचारा नको. तर मी तर नाही खाऊ शकत, कारण की माझा परवाच्या कालच्या प्रवासामुळे जो माझ्या कशाचा हाल झाला आहे तो आता मी तर नाही खाऊ शकत. चेतन घेतो आहे. सो आज आपण फूड ब्लॉगसाठी आलो आहे आणि हा आहे तंदूर चाट. आणि क्वांटिटी तशी एवढं बघू शकता, क्वांटिटी तशी खूपच कमी वाटते. पण पनीरचे वगैरे पीसेस टाकले आहेत, काय काय टाकले बघूया आता खाऊन कसं वाटतोय. रिव्ह्यू सांगतो तुम्हाला खाऊन झाल्यावरती. आहे चांगलं आहे, फक्त क्वांटिटी थोडीशी कमी आहे. पण म्हणजे 80 रुपयाच्या मानानं क्वांटिटी थोडी कमी आहे, पण आहे टेस्टला चांगला आहे. म्हणजे तंदूरचा असा म्हणजे तो स्मेल किंवा तो हे नाही आहे, पण आहे टेस्टला चांगला आहे. आपल्याला टेस्ट मॅटर करते, टेस्ट इज गुड. काय झाली सगळी एका जागी लय गुच्छ होता आता, सगळे चित्र झाला. तर गाईज रोजच्या रुटीननं मम्मीला सोडायला शिवाजी पुलावरती आलो आहे. न्यायला लेट यायलाच लागेल, न्यायला पण यायला लागेल, पण त्यावेळेस अंधार असेल तुम्हाला शिवाजी पूल दाखवता येत नाही. थोड्या दिवसापूर्वी जसं तुम्ही बघितलं हे जे वडाचं झाड आहे, त्या वडाच्या झाडाची जी स्टेम आहे तिथून पूर्ण पाणी घासून होतं. आणि इकडचा जे पाड दिसतो, ते पाण्याचा डबका दिसतोय मध्ये, त्याच्यावरतीपर्यंत पाणी होतं. म्हणजे एवढं पूर्ण नदीचं पात्र भरलं होतं. आणि आता बघा हे रेग्युलर हे पण नाही, अजून ह्याच्यापेक्षा पण अजून छोटं पात्र आहे अजून पण, म्हणजे थोडंसं पूर आहे. त्या स्टेअर्स वगैरे समोरच्या सगळ्या गेल्या होत्या. वरती त्या बाउंड्री आहे, त्यामुळे समोरचं मंदिर आहे त्या बाउंड्रीला लागल्या होत्या. इकडं पाणी ह्याच्यापर्यंत गेलं होतं, पाठीमागं झाडापर्यंत गेलं होतं. भयानक, म्हणजे त्यावेळेस भयानक परिस्थिती होती. इथं आता 2 माणसं माशी पकडावल्यात. इकडं काय वेगळंच चालू आहे, विधी चालल्यात, काय चाललं आहे माहीत नाही. इकडं का दुसराच प्रोग्राम चालला आहे कदाचित, नाही माशीच पकडावल्यात. तर असं आहे आत्ता पंचगंगेचं पात्र. तर पूर तर ओसरला आहे, छान आहे आणि पाऊस पण कमी आहे सध्या. आणि गणपती येत आहेत. तर काय आपण परत आलो आहोत शिवाजी पुलावर. मम्मीला सोडायसाठी आलो, मम्मी थांबले इथेच. तर एक 4 दिवसापूर्वीचं मी वातावरण दाखवलं होतं तुम्हाला. 4 दिवसापूर्वी पाणी काहीच नव्हतं आणि आज बघा पाणी परत किती झालं यार, किती प्रमाणात पाणी वाढलं आहे. 4 दिवसापूर्वी आपण आलो होतो, 3 ते 4 दिवस झाले. आज संडेला आलो होतो मी. आज मे बी ट्यूजडे आहे. 2 दिवसात एवढा बदल झाला आहे. भयानक आहे. पाऊस खूप पडला आहे त्या 2 दिवसात. मम्मी थांबले आणि आजोबा जे येणार आहेत तिकडे रस्ता पण पॅक केला आहे. आता आपण म्हणजे ज्या रस्त्याने आजोबा जे येतात तो पण रस्ता पॅक केला आहे. सो आता आपण मे बी आजी आजोबा समोरच्या रस्त्याने येतील, तिकडून फिरवून यायला लागणार त्यांनासुद्धा. तर काय आज आहे रक्षाबंधन आणि मला माहिती आहे की नाही माहीत नाही, माहीत आहे की नाही माहीत नाही की मला म्हणजे बहीण आहे, चुलत वगैरे बहिण्यासाठी बहीण मला कोण नाही. तो बरेच जण असे फिमेल फ्रेंड्स आहेत की ते मला राखी बांधतात. अनुपची पण बहीण जी आहे ती पण मला राखी बांधते. आता पण यांच्याच घरी जाणार आहोत, थोड्या वेळानं नक्कीकडे जाणार आहे. प्राजक्ता काय आली नाही आहे ह्या टायमिंगला, ते थोड्या दिवसाने येणार आहे. सो आता जाऊ आपण अनुपच्या घरी, तिथे जाऊन रचनाकडनं आपण राखी बांधतो. काय म्हणायचं नाही भैया मेरे, चालू होते की जरा एवढं सायलेंट. माझ्या वेळेस मन चालतंय. होय मेरी कॉम सारखे सेम मेरी कॉम सारखे दिसते. फोटो काढले काय
रे उठकी श्री ते जाताच इकडं थांब श्री काजला थांब ही युट्यूबला तुझी व्हिडिओ व्हायरल करण्यात येईल मार खातेली सक्षेल धमकी ती पडली कुठली नाही एक्स्ट्रा टोपी कोणाची पडली हे श्री ते टोपी आहे की मी घालते आता आज किती बघा असं काय झोपलंय व्हिडिओ काढायला अरे बहीण आजारी आहे माझी रे ए बहीण आजारी आहे माझी ही बहीण या बहिणीची काळजी जरा सुद्धा घेत नाही तर आलोय निकीकडे आपण जसं तुम्ही बघताय एका म्हणजे अनुपच्या बहिणीकडनं आपण आता राखी बांधून घेतली हा तुझा दुसरा भाऊ पाठीमाग तर राखी बांधली आहे आता एक तिच्याकडून आणि एक तिच्या बहिणी निर्मिती आणि निकीला दोघांकडून अजून राखी बांधून घ्यायची आणि आपण निघायचं कारण अजून 2 बहिणी आहेत माझ्या चुलत बहिणी आहेत त्या अरे एवढे एकदम सगळ्यांना मानणार तू वही ना निकी रे हाँ देख ना तू तू नहीं बैठने वाला मैं सिद्धा के साथ बैठना सिद्धा के कब आने वाला वो 5 बजे तक आएगा ठीक है मैं जाके उधर से जाके फिर मैं आता शाम को मैं अभी घर जा तर गाईज मी आहे आत्ता बाल्कनीत आपल्या आणि ते आहे समोरचं ज्योतिबाचा डोंगर आहे तो आता पूर्ण ढगाने गेलेला आहे. हे सादळे मांजरेचं आहे जे थोडंफार आता जाण्याच्या कगारावरती आहे. समोरचं खूप मस्त वातावरण झालं आहे. आता ट्रॅव्हलिंगला जाऊ वाटायला लागले लिटरली. पण आज आहे रक्षाबंधन, घरी बहिणी आल्यात, दाखवतो तुम्हाला. तर त्या आजी आहेत. अरे कुठे गेल्या बहिणी? हां ही श्रुती आहे, ती प्रीती आहे, ह्या माझ्या सख्या चुलत बहिणी आहेत. तर आता थोड्या वेळ राखी बांधते ते. आता तुला 3 राख्या बांधून झाल्यात आपल्या. आता ह्या 2 5 अजून 2 आहेत. त्यामुळे
हां सांगितलं ना घ्यायची. आता येतं तुम्ही बोलू घ्यायची. मम्मी सांगते. पाटील सर यांची आई. हां येस. अजून मम्मीने एलोबरेट केलं सगळं. तर आता राखी बांधूयात. इथं आपले तयार व्हायला लागले सगळे. सो थोड्या वेळात आरती करूयात. सॉरी ओवाळून घेऊयात. आरती करूयात नंतर. ओवाळून घेऊयात. होय होय 5व्या मजल्यावरती. ठीक आहे चल. हां हे कुठं आहे? आता हे थांबणार की यायला लागला की आता चालू आहे. मला खायला द्या ना. मी हा करणार होतो आता बापरे. सिनेमॅटिक व्ह्यू डायरेक्ट. हे दिसू दे. तू बोललं तरी चालतंय. एवढं नाही करणार आहे मी. श्रुतीकडे बघ. तिला पण बघू. ती आली बघ म्हणल्यावर. बस खाली. कपड्यामध्ये यायचं नाही. हाच तो यायचे हाच तो. मी ब्लॉग करणार नव्हतो आता. बघ ना चालू 11 सेकंड. मी ब्लॉग करणार नव्हतो आणि भाग पाडले मला ब्लॉग करायला. आता सीड आलाय. म्हणजे आम्ही मगाशी ऑप्शन करून गेलोय. आता सीड आलाय म्हणून आम्ही परत ऑप्शन करायसाठी थांबलोय. ऑप्शन नाही रे. औषध. मी आहे ना. मी बसतोय ना. मी पण बसणार आहे रे. हा बघ किती लाजा आलाय. कशी चड्डी झालाय म्हणून किती लाजा लागलाय. तर काय आपण आलोय महालक्ष्मी मंदिरला. शुक्रवार आहे. सो महालक्ष्मी मंदिराला येणं बनत आहे. आणि त्यात बाबांच्या ड्युटी इथं असल्यामुळं आपण महालक्ष्मी मंदिरात आतमध्ये गाभाऱ्या पण गेलो. आणि तुम्हाला आतमध्ये घेऊ शकत नाही कारण त्यांच्या थोड्याफार सिक्युरिटी रिझन्स आहेत. हां मला परवानगी देतील बाबांच्यामुळे व्हिडिओ वगैरे करायला. पण प्रॉब्लेम असा आहे की सिक्युरिटी रिझन्स आहे. मला पण ते आवडणार नाही. ते आतलं काहीतरी रिव्हील वगैरे व्हायला पाहिजे असं. सो आपण आतमध्ये पूर्ण हे नाही करत लावले कारण की मला आता सध्या खोकला झाला आहे. सो दुसरं कोण इन्फेक्ट व्हायला नको. तो आलो आहे महालक्ष्मी मंदिरात. आणि इथं पूर्ण लाईटिंग वगैरे केलं आहे. ते आपल्या ह्याच्या हिशोबाने आहे. म्हणजे 15 ऑगस्ट जो येणार आहे त्या हिशोबाने सगळं लाईटिंग वगैरे केलं आहे. तर छान मस्त वाटतं. तुम्हाला पण दाखवतो. रथोत्सवच्या वेळेस ही पालखी बाहेर काढली होती. रथोत्सवच्या वेळेस. तर होप करतो तुम्हाला रक्षाबंधनचा ब्लॉग आवडला असेल लाईक बटनावरती क्लिक करा. कमेंट करा कसा वाटतोय ते सांगून. आणि सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राईब करा. मला इंस्टाग्रामवर फॉलो करा @site_वीरला. आणि 2 गोष्टी सांगायचं राहिल्या. ज्योत्स्ना दिदी आणि पिंकी दिदीचा मला मेसेज आला होता व्हॉट्सअपवरती की रक्षाबंधनसाठी. थँक्यू दोघांसाठी पण थँक्यू. मी मेसेज पण केला तुम्हाला. परत एक खास ब्लॉग येणार म्हणलं होतं. तो ब्लॉग येऊ शकला नाही कारण की ड्यू टू सम रिझन आम्ही तिकडे आपल्या प्लेसवरती जाऊ शकलो नाही. सॉरी फॉर दॅट. तो लवकरच येईल. आम्ही लवकरच ट्रॅव्हल करू तिकडे. आणि दुसरी गोष्ट माझ्या पाठीमागे घरट बांधली चिमण्याने. खूप छोटे चिमणे आहेत. मस्त आहेत. आणि मी आता निघतो. सायनिंग आउट. सायनिंग आउट राईट नाव. थँक्यू. बाय बाय. असंच बघत राहा. असंच प्रेम देत राहा. बाय बाय. टेक केअर. सायो.